स्माईल ठेवा चेहऱ्यावर. स्माईल, स्माईल, स्माईल. हॅपी, ब्लेसफुल, एनर्जेटिक. तर परमपिता ब्रह्मांडाचे धन्यवाद करायचे की आपल्याला त्यांनी सकाळी उठवलं, त्या एनर्जीने आपल्याला उठवायची हिंमत दिली, त्याच्यामुळे आपण उठलो है ना. आपल्या शरीराने साथ दिली, आपल्या मनाने साथ दिली, आपल्या आत्म्याने साथ दिली, की त्यांनी सांगितलं आपल्याला की तू उठ, हे कर, है ना. त्याच्यासाठी पण शक्ती लागते, त्याच्यासाठी पण ब्रह्मांडी ऊर्जा लागते. त्यांनी नाही ठरवलं तर आपण पॉसिबल नाही है ना झोपेतून उठणं. त्याच्यामुळे त्या शक्तीने आपल्याला उठवलं. त्यासाठी परमपिता भगवंताचे धन्यवाद करायचे, ह्या युनिव्हर्सलचे धन्यवाद करायचे की मला सकाळी उठवलं आणि एनर्जेटिक, माझं शरीर छान आहे, माझी बुद्धी छान आहे. त्याला धन्यवाद करायचे. स्वतःच्या पूर्ण याला जिथं आपण झोपलो त्या बेडला धन्यवाद करायचे की मला झोप छान झाली, तेवढ्या वेळात माझी झोप झाली, त्याच्यामुळे मी आज उठू शकले. धन्यवाद करायचं. प्रत्येक तुमच्या आजूबाजूला ज्या गोष्टी दिसतात त्यांना म्हणायचं थँक्यू, धन्यवाद करायचंय. आपल्याला मनापासून ब्लेस फील करायचंय. मला काही अडचण नाही आली ना कोणाला लिंक चालू करताना? पर्सनल शेअर केली मी लिंक सगळ्यांना, तरी पण ते म्हणतात लिंक शेअर करा. एक मिनिट. कारण ऍक्शन घेऊन उठणं आणि करणं ते पण खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपण ऍक्शन घेऊन, तेव्हा सगळ्यांना वाटतं पाहिजे, सगळ्यांनाच वाटतं नाही का. पण करणारे आणि ऍक्शन घेणारे लोक कमी असतात. विजूला समजलेलंच नाही ते. लिंक शेअर केलं ना मी, त्याच्यामुळे पण. येस, तर मग आपल्याला सगळ्यांना धन्यवाद दिले आपण. आपले फॅमिली मेंबर असेल त्यांना धन्यवाद द्यायचे, सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की चला आपण जे काही आहोत त्या सगळ्या गोष्टींमुळे, आपण एकट्यांमुळे नाही. मग त्याच्यामुळे आपण धन्यवाद द्यायचे की सुंदर सकाळसाठी ही जी छान पहाट आहे, हा जो ब्रह्ममुहूर्त आहे, ही जी अमृत वेळ आहे, आपल्या कॉलवरचे आजूबाजूला दिसताय तुम्हाला सगळे, त्यांना पण धन्यवाद द्यायचे. जे तुमच्या स्क्रीनवर दिसताय आजूबाजूला त्यांना पण धन्यवाद द्यायचे. कारण आपल्याला एकमेकांची ऊर्जा लागत असते, मास्क एनर्जी लागत असते. त्याच्यामुळे तुम्हाला जे समोर दिसतंय ना त्या आत्म्याला, त्या सोलला पण तुम्हाला धन्यवाद द्यायचे की चला आपण एकमेकांना कनेक्ट होणार आहे है ना. म्हणजे पण तुम्हाला व्यक्ती दिसताय की त्या स्क्रीनवर दिसताय, पूजा मॅडम आहे, संगीता मॅडम आहे, कल्पना ताई आहे, लता ताई आहे, अंकिता ताई आहे, त्या ज्या काही दिसताय इथून पुढे जे जॉईन होणार त्यांना सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की आम्हाला एकमेकांना कनेक्ट व्हायचंय आणि एकमेकांची ऊर्जा जी ती वाढवायची, ऊर्जा मल्टिपल करायची. त्याच्यामुळं आपली पॉवर वाढणार आहे, आपली मास्क एनर्जी वाढणार आहे. ब्रह्मांडाला विनंती करायची की आम्ही सगळे मिळून एक ऍक्टिव्हिटी करतोय किंवा मेडिटेशन करतोय. आमची मनी एनर्जी म्हणजे जी काही त्या ब्रह्मांडामध्ये पैसा आहे, मनी एनर्जी, ती आम्हाला वाढवाय. त्यासाठी आपण आमंत्रित करायचे. जसं लक्ष्मी माता आहे, लक्ष्मी माता तुम्ही मानत असाल, कुबेर देवता आहे, त्या ह्या व्यक्तींना आपण आव्हान करायचंय की आमच्या ह्या याच्यासाठी तुम्ही साक्षीदार राहायचे की जे आम्ही तुमचं हे करणार आहोत, मेडिटेशन करणार आहोत, गुणगान करणार आहोत, त्यासाठी तुम्ही यायचं आहे आणि आम्हाला जी आमची एनर्जी लेवल आहे ती वाढवायची. येस, तर सगळ्यांनी तुम्ही लक्ष्मी माता, कुबेर देवता, धनचे देवता, युनिव्हर्सल, ज्याला ज्याला पण मानताय ना त्याला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि त्याला विनंती करायची, आव्हान करायचंय की हे लक्ष्मी माता, तू माझ्याकडे ये, माझ्याकडे राहा, अनंत मला माझ्यासोबत अनंत आशीत वाहत राहा. येस, लक्ष्मी माताला विनंती करायची, कुबेर देवताला विनंती करायची. सगळ्यांनी मनातल्या मनात फील करायचंय आपल्याकडे लक्ष्मी माता येऊन बसलेली आहे, कमळाच्या फुलावर, रेड कलरची साडी घातलेली आहे, कमळाचं फूल बघायचंय टवटवीत है ना, सुंदर चेहरा, चेहऱ्यावरचं ते स्मित हास्य बघायचंय. ते सगळ्या गोष्टी फील करायच्या आपण की लक्ष्मी माता आपल्यात साक्षात आहे. Yes? लक्ष्मी माताला म्हणायचंय. आता काय करायचंय,
आता जे पण तुमच्याकडे सध्या आतापर्यंत पैसे मिळालेले आपल्या सगळ्यांना, लहानपणापासून आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्याला पैसे मिळालेले, काही ना काही पैसे, आपली जी मॅजिकल नोट असेल ती पण, आणि आतापर्यंत जे पण पैसे आले त्याला आपल्याला एका शब्दात लिहून काढायचंय की मला आतापर्यंत मिळालेल्या सर्व धनासाठी, सर्व पैशासाठी मी अगदी हृदयापासून आभारी आहे लक्ष्मी माता. जे तुम्ही मानता ते लिहा, कुबेर देवता, आतापर्यंत मला मिळालेल्या सर्व धनासाठी, म्हणजे आपलं खाणं पिणं झोपणं सगळं काही आहे ना धनावर आहे. सगळ्या आजूबाजूला वस्तू ज्या आहेत ते सगळं धन आहे. आपण जन्माला यायच्या अगोदर आपल्या आईच्या पोटात असताना आपल्याला धन लागलं होतं, हॉस्पिटलला लागलं होतं, इकडं झालं, तर मग लिहायचं, मनापासून लिहायचं की हे ब्रह्मांड, हे युनिव्हर्स, मी मला मिळालेल्या आतापर्यंत सगळ्या धनासाठी मी आभारी आहे. मी हृदयापासून आभारी आहे, मी मनापासून आभारी आहे. काय लिहायचं? धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे आता मिळालेलं आहे त्याच्यासाठी पण पहिले आपण आभार मानणार आहे. मग सगळ्यांनी लिहून काढायचं, हे ब्रह्मांड, हे लक्ष्मी माता, लक्ष्मी माता, मला आतापर्यंत मिळालेल्या, उपभोग घेतलेल्या सर्व धनासाठी, धनासाठी मी हृदयापासून आभार मानते. 3 वेळेस लिहायचे. धन्यवाद, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हे झालं मागचं. आता लिहायचंय सध्याचं, की आता सध्या जे काही आपल्या अकाउंटला बॅलन्स आहे, आपल्या घरात आहे, आपल्याकडे जे काही सोनं आहे, प्रेझेंट मध्ये जे काही अस्तित्वात आपल्याकडे आहे एनर्जी स्वरूपात, त्या प्रेझेंटला आपल्याला धन्यवाद करायचंय की माझ्याकडं सध्या जे काही धन आहे सध्या प्रेझेंट मध्ये, तर त्या सगळ्या धनाचे सुद्धा मी आभार मानते. जे काही माझ्याकडे धन आहे, बऱ्याच वेळेला म्हणतो ना नाही माझ्याकडे पैसे नाही किंवा असं नाही, आपण कळत न कळत ते ब्लॉकेजेस तयार केले. मग आता सध्या तुमच्या अकाउंटला जे काही असेल, घरात जे असेल, तुमच्याकडे सोनं असेल, काही तर तुमची सेव्हिंग असेल, तुमचं काही एफडी असेल, जे काही असेल, तर तुम्ही माझ्याकडे असलेल्या सर्व धनाला, सर्व धनाचे मी हृदयापासून आभार मानते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मनी. आता हे झालं आपलं मागचं. आपण लिहिलं की आपल्याकडे आतापर्यंत आपण, आपल्याला कोणी दिलं असेल, काकाने, मामाने, किंवा आपल्यासाठी इतरांनी केलं असेल, आई वडिलांनी शिक्षण केलं असेल, त्या सगळ्या धनाला आपण पहिले, आता सध्या आपण जे कमवले किंवा आपल्या नवऱ्याने, आपल्या घरातल्या कोणी व्यक्तीने आपल्याकडे दिलेले, जे आपल्याकडे सध्या धन आहे त्याच्यासाठी आता आपल्याला भविष्यात पाहिजे अजून, आहे ना, आपल्याकडे जे आलेले नाही ते आपल्याला अट्रॅक्ट करायचे. मग त्यासाठी माझ्याकडे जे धन येणार आहे त्याला धन्यवाद करायचंय, है ना? जे माझ्याकडे धन येत आहे भविष्यातल्या त्याला धन्यवाद करायचे. मला येणाऱ्या सर्व धनाचे मी स्वागत करते. सर्व धनाचे मी स्वागत करते आणि आभार मानते. वेलकम आणि आभार. आता लिहा तुम्हाला महिन्याला किती पैसे पाहिजे, किंवा आता सध्या तुम्हाला किती पैसे पाहिजे ते लिहा. की तुम्हाला म्हणजे तुम एक तर लिहायचंय तुम्हाला सध्या किती पैसे पाहिजे, म्हणजे ह्या महिन्यात किती पैसे पाहिजे, किंवा तुम्हाला येणाऱ्या भविष्यात किती पैसे पाहिजे, किंवा एखाद्या तुमचं घराचं काम आहे किंवा काही तुमचं मोठं काम आहे, काही लग्न आहे कोणाचं, त्याच्यासाठी तुम्हाला किती पैसे पाहिजे ते तुम्हाला ब्रह्मांडाला एक अमाऊंट लिहायची. जसं मी आता लिहिते, मला मंथली 5 लाख रुपये एफर्टलेसली मिळत आहे, म्हणजे प्रत्येक महिन्याला मला 5 लाख रुपये एफर्टलेसली, म्हणजे असं कमी कष्टात एफर्टलेसली मिळत आहे. थँक्यू युनिवर्स, थँक्यू. ते विचार नाही करायचं मग माझ्याकडे नाहीये, मी कमवू कसं काय आहे, ते काही विचार नाही करायचा. हं? मॅडम एक पट्टी काय सांगितलं?
आता जे तुम्हाला पाहिजे ना पैसे सध्या भविष्यामध्ये, आता पहिले काय लिहिलं आपण सगळ्यात पहिले, की आपले जे आतापर्यंत आपल्याला मिळालेले जे पैसे पासमध्ये, हो. जसं आपण जन्माला यायच्या अगोदरपासून त्या सगळ्या पैशाला आपण धन्यवाद केलं. आता सध्या जे आपल्या अकाउंटला आहे, काय असतील तुमचे 1,000 असतील, 2 लाख असतील, 1 लाख असतील, सध्या जे प्रेझेंट मध्ये आपल्याकडे एनर्जी स्वरूपात आहे, आपल्याकडे जे हातात नोटा आहे, त्या सगळ्या पैशाला आपण काय केलं, थँक्यू म्हटलं. आता आपल्याला पाहिजे ना, मग तुम्हाला घर घर पाहिजे, गाडी पाहिजे, त्यासाठी पैसा लागणार आहे, त्यासाठी अर्थ लागणार आहे. म्हणजे तुम्हाला पाहिजे ना ती अमाऊंट लिहायची तुम्हाला आणि त्याच्यासाठी थँक्यू करायचंय. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला अमाऊंट आता महिन्याला पाहिजे, एफर्टलेसली पाहिजे, तर ती तुम्ही अमाऊंट लिहायची. असं काही नाही की तुमचा पगार कुठून काय येतील ते विचार नाही करायचा आपण. तुम्हाला असं वाटतंय की मला 2 लाख रुपये महिन्याला एफर्टलेसली येत आहे, तर तसं लिहायचंय आणि त्यासाठी थँक्यू 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 युनिवर्स करायचंय. पण त्या पैशाचं तुम्हाला कॅल्क्युलेशन पण पाहिजे, की हे पैसे समजा आता मी 5 लाख रुपये आले, की मी 5 लाख रुपये काय काय खर्च करणार ते पण माझ्याकडं त्याचा हिशोब पाहिजे. कारण मी तो हिशोब दिला तरच मला ब्रह्मांड देईल ना. मग तुम्हाला हो. एखाद्या घरासाठी 1 कोटी रुपये पाहिजे, तर ते तुम्हाला 1 कोटी रुपये काय करणार आहे, तुम्ही कुठं करणार आहे, कसं घर घेणार आहे, किती बीएचके येणार, ते आपल्याला क्लिअर कट सांगायचं. मग आता सध्या महिन्याला किती पाहिजे आणि तुम्हाला 6 महिन्यात, 1 वर्षाच्या आत किती पाहिजे, दोन्ही गोष्ट लिहून काढा. आता मी लिहिते की मला समजा 6 महिन्यात, मला 1 वर्षाच्या आत मला जे पाहिजे माझी अमाऊंट मिली ना, तुमची अमाऊंट तुम्ही लिहा. की तुमचं एखादं काम आहे, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, त्याच्यासाठी तुम्ही ती अमाऊंट लिहा. हं? आणि कशासाठी पाहिजे ब्रह्मांडाला ते सांगा. आपण आई वडिलांना पैसे मागितले तर आपण सांगतो ना की मला फीस भरायची आहे, मला पुस्तक घ्यायचे, मला काही करायचंय. मग ब्रह्मांड पण, आपण लेकरू आहे तर ब्रह्मांडाला पण वाटायला पाहिजे की याला काहीतरी चांगल्या कामासाठी घ्यायचंय. तर मग तिथे लिहायचं की मला ही अमाऊंट पाहिजे आणि ह्या कामासाठी पाहिजे. मिळाले आहे असं प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायची ती अमाऊंट. याच्यात आपण डिमांड केली की मला इतके इतके पाहिजे. परमेश्वरा जे मिळाले त्याच्याबद्दल पण धन्यवाद, जे आहे त्याच्यासाठी पण धन्यवाद, मला जे भविष्यात मिळणार आहे त्याच्यासाठी पण धन्यवाद. त्या मनीला नील आपल्या पैशांच्या नोटा, तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे अत्तर असेल तर तुम्ही त्या नोटांवर असं थोडस आहे ना, असं लावून घ्यायचं. याला पैशाला पण एक वास असतो ना. आणि अर्थ जे एलिमेंट जे आपलं आहे, मूलाधार चक्र, त्याचा स्मेल हा एलिमेंट येतच, त्याच्यामुळे आपण आहे ना त्याला लावून घ्यायचं. आणि रेड कलर आहे त्याचा, म्हणून आपण रेड कलर सगळ्या नोटांवर लावून घ्यायचा. आपलं स्वतःलाही लावू शकतो आपण. फील करायचंय, नोटांचा वास घ्यायचा आहे. तुमच्या ज्या काही नोटा आहेत त्या समोर ठेवायचे, हातात ठेवायचे, त्याला फील करायचं. त्याची ऊर्जा आहे, पैशाला एक ऊर्जा आहे, हे ब्रह्मांडाच्या एक वेगवेगळ्या ऊर्जा आहे. तसं आपल्या ज्या हातात नोटा आहे त्याला एक ऊर्जा आहे. तर त्या नोटांची ऊर्जा आपल्याला फील करायची की माझ्या आता जे मनी आहे, पैसा आहे, त्यासाठी अगदी मनापासून आपण किती बेस्ट फील करतोय, है ना. आणि म्हणायचंय पैसा माझा खूप छान मित्र आहे, पैसा मला खूप सपोर्ट करतो, पैसा माझी साथ कधी सोडत नाही. त्याला बघून म्हणायचंय की तू माझी साथ कधी सोडत नाही, तू प्रत्येक वेळेला मला मदत करतो आणि तू माझ्या सोबत कायम आहे, कायम आहे. आणि मी म्हणायचंय की मी खूप आभारी आहे तुझी, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू माझा खूप छान मित्र आहे, खूप जीवलग मित्र आहे. कदाचित धावपळीत, गडबडीत कधी म्हटले नसेल तुला धन्यवाद मनापासून, तर त्याबद्दल सॉरी. मी कधी अपमान केला असेल, नीट ठेवलं नसेल, त्याबद्दल पण आय एम सॉरी. पैशाला म्हणायचं आणि खूप थँक्यू करायचंय, ब्लेस करायचंय. प्रत्येक गोष्ट तुम्हाला आतापर्यंत जी घेऊन दिली, सोनं घेतलंय, कपडे घेतले, खायचं घेतलंय, जे आपण जिथे जिथे आपण पैसा खर्च केला त्या सगळ्या धनासाठी मी तुझे खूप आभार मानते.
आणि तू खूप एफर्टलेसली माझ्याकडे येत असतो. काम करत असतो तरी येतोय, काम नाही करत आहे तरी येतोय, मी झोपले तरी येतोय, मी जागी असते तरी येतोय, आणि फिरून फिरून माझ्याकडे येतोय. फिरून फिरून माझ्याकडे येतोय, शोधत शोधत मला येतोय. जोरात म्हणायचंय तुम्ही. शोधत शोधत, तुमच्या काही आजूबाजूला कोण नाही ऐकाल, सगळे झोपलेले आहेत. फिरून फिरून माझ्याकडे येतोय, मला शोधत शोधत येतोय. आणि पैसा माझा खूप सुंदर मित्र आहे. पैसा माझा खूप सुंदर गरज असताना येतोय, गरज नसताना येतोय, गरज असताना जरा जास्तच येतोय, गरज असताना जरा जास्त येतोय, गरज नसताना पण येतोय. मी झोपले तेव्हाही येतोय, मी जागे आहे तेव्हा येतोय, मी हसते तेव्हाही येतोय, मी खेळते तेव्हाही येतोय, मी माझ्या निवांत कामात एफर्टलेसली माझ्याकडे पैसा येतोय. निरंतर माझ्याकडे पैशाचा ओघ चालू आहे. थँक्यू, थँक्यू फॉर द मनी, 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 thank you for the money, 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 thank you for the money. 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 आता आपण एक व्हायब्रेशनला कनेक्ट होणार आहे. एक मी म्युझिक छोट्या आवाजात राहू देणार आहे, की जे 432 झेड म्युझिक असतं. मॅनिफेस्टेशन, मिरॅकल, अबंडन्स, वेल्थ, या सगळ्यांसाठी एक प्रकारचं व्हायब्रेशन आहे. त्या व्हायब्रेशनला आपण कनेक्ट व्हायचंय, है ना. त्या व्हायब्रेशनला आपण फील करायचंय. त्याचा आवाज एकदम कमी ठेवते मी, आपल्याला पण आवाज आला पाहिजे. तो ना सगळ्यांना एक बारीक कसा आवाज येतो, ऐकू येतो ना सगळ्यांना डायरेक्टली. यस, असं थंब दाखवा असेल तर. सायलेंट आहे कारण माझा पण आवाज आला पाहिजे, है ना. तर तिथे आपल्याकडं माळ आहे. माळ आपल्याला पैसे पण आपल्याला एका हातात ठेवायचे, ती पण ठेवायची. आपल्याला आणि तिथे तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्याकडे असेल काउंट करू शकता. पैशाचा मंत्र आहे. नाव देवी, काउंट म्हणजे पैसा, नाव म्हणजे आत्ता. ओके. कोणाचा माईक चालू झाला का? माईक बंद करा. आपल्याला काय म्हणायचंय, 108 वेळेस म्हणायचंय, डिवाइन काउंट नाव. खूप ब्लेसिंगली, खूप फिलिंगली, चेहऱ्यावर स्माइल करून म्हणायचंय. आलं लक्षात सगळ्यांना? डिवाइन काय म्हणताय कल्पना ताई? तुमचा आवाज क्लिअर येत नाही मला. एक मिनिट. करायच्या आधी सगळं सांगून द्या ना, काय बनायचं काय नाही. माळ हा, घेऊन तेच सांगते मी तुम्हाला की डिवाइन काउंट नाव म्हणायचंय. टाईप करा कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये. आवाज येत नाही मॅडम. हॅलो, आवाज येतोय का? आवाज नाही येत. आवाज नाही. आधी ना म्युझिक चालू व्हायच्या आधी सांगा काय करायचं ते. हा हा, आता तुम्हाला आवाज येतोय माझा? हो हा, हो. आता आपण ज्या नोटा घेतलेल्या आहे ना, ते आपल्या एका हातामध्ये नोटा राहू द्यायचे, नोटाची एनर्जी. आणि आपल्याकडे जी माळ आहे, आपल्याला डिवाइन काउंट नाव हे म्हणायचं डिवाइन 8 वेळेस. आलं लक्षात? 8 वेळेस. हा, डिवाइन म्हणजे दैवी आहे, काउंट म्हणजे पैसा आहे, आणि नाऊ म्हणजे आपल्याला आत्ता पाहिजे. आलं लक्षात? हो हो ते खूप असं स्माइल ठेवून चेहऱ्यावर पैशाची एनर्जी तसं फील करून म्हणायचे. आलं लक्षात सगळ्यांना? हो. येस. डिवाइन काउंट हा, नाव. डिवाइन काउंट नाव. आणि माईक इकडून बंद करा, तुमचे सगळ्यांचे माईक बंद करा, म्हणजे कोणाचे. तिला म्हणायची, काय म्हटले? माळ म्हणायची का पूर्ण? हा, 108. ओके. 108. हा, 108 म्हणायचं. आलं लक्षात? मी आता व्हायब्रेशनला कनेक्ट करते सगळ्यांना. हा, आणि म्हणा, फील करून म्हणा सगळ्यांनी. Divine count now. 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 Count now. Divine count now. Divine count now. Divine count now. Divine
divine count now. 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 Divine count. Divine count now. 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 आपल्याकडे पैशाचे मुद्दे आहेत त्यांना बघायचं सगळ्यांना माहित नसेल तरी पण आपण बोलू पण आपण सध्या आपल्याला पैशाचा करायचं आहे त्याला फील करायचंय त्याच्याकडे बघायचे त्याचे कलर वेगवेगळे कसं फील होतंय सगळ्यांना मोठा तुमच्या अशा हातामध्ये आहे ना त्यांना असे एक एक घ्यायची कळत न कळत आपण पैशाचे खूप कंप्लेंट केलेले आहे कधीतरी पैशाबद्दल वाईट बोललेलं आहे ना कळत न कळत आपण पैसे आपण कळत न कळत कधी आपल्याकडनं चुका झालेला असेल कधी आस्तावीचं टाकलेलं असेल कधी पैसे फेकले असेल काय आपण केलं असेल माहित नाही प्रत्येकाचे वेगळे तर आपण कळत न कळत काही पैशाला म्हटलं असेल कधी खोटं सांगितलं असेल माझ्याकडे पैसे नाहीये है ना तर सगळ्या गोष्टीसाठी आपण आहे ना ह्या पैशाची माफी मागायची आणि त्याला सांगायचं की मी तुझ्यावर खूप प्रेम करते हा पैशाला म्हणायचं आय एम सॉरी डिअर मनी आय एम सॉरी प्लीज फॉरगिव्ह मी थँक यू आय लव्ह यू हे पैसा हे धनलक्ष्मी ठीक आहे तुझ्या आहे पैशाची मला माफ कर की मी कळत तुझ्याविषयी कंप्लेंट केल्या किंवा मी कमतरतेची भावना केली किंवा मी ईर्ष्या केली दुसऱ्याकडे पैसे बघून कधी ईर्ष्या केली असेल कधी जलस फील केलं किंवा मी अवहेलना केली कधी मी नाही का म्हणजे दुसऱ्याकडे आहे माझ्याकडे मी आलोचना केली असेल कधी मी कमतरता दाखवली असेल कधी मला लोक असेल त्या सगळ्या माझ्या भावना आहेत पैशाबद्दल ज्या काही माझ्या फिलिंग आहे त्या सगळ्या भावनांसाठी मला ना माफ कर काय म्हणायचं पैशाला त्या सगळ्या भावनांसाठी प्लीज मला माफ कर आय एम सॉरी प्लीज मला माफ कर की मी कधी कधी तुला व्यवस्थित नाही ठेवलं कधी मी तुझी कदर नाही केली किंवा काही पैसा खूप आला गेला आपल्याला ते रॅन्डमली घेतलं आला तर आला आणि गेला तर गेला आपण त्याच्याविषयी काय असं हे केलं नाही ग्रॅटिट्यूड नाही केलं आपल्याला कोणी दिला असेल पैसा आपण त्याला नाही धन्यवाद म्हणतो त्याच्याकडे लक्षच नाही दिलं निग्लेक्ट केलं तर मग त्या सगळ्या ज्या काही माझ्याकडनं चुका झालेल्या आहे त्या पैशाला म्हणा त्याविषयी मी सॉरी म्हणते तुला माझी चूक झाली असं आपण पैशाला म्हणायचं आय एम सॉरी डिअर मनी आय एम सॉरी मी कळत न कळत माझ्याकडनं ज्या काही चुका झाल्या मी कधी तुझ्याविषयी
तुला प्रेम नाही केलं किंवा मी कधी कधी तुला व्यवस्थित नाही ठेवलं, कधी कधी मी तुझ्याविषयी अवहेलना केली, ईर्ष्या केली, जे काही माझ्याकडनं झालं असेल त्यासाठी मला प्लीज मला माफ कर. पैशाला म्हणायचं आय एम सॉरी, थँक्यू. थँक्यू म्हणे की माझ्या आयुष्यामध्ये निरंतर येण्यासाठी. कधीही तू माझी साथ सोडली नाही, कधीही तू मला एकटं पाडलं नाही. तू माझ्याकडं काही ना काही स्वरूपात कायम येत राहिला. जरी कोणी आपल्याला दिले असेल, कधी आपण काय लोन काढला असेल, कधी आपण कोणाकडनं घेतली असेल इमर्जन्सी मध्ये, पण आपल्याकडे पैसा मात्र आला, काही काही स्वरूपात आला. कधी तो थांबला नाही. आपली गरज होती ते त्यांनी भागवली त्यावेळेला, जेव्हा आपण गरज पडली. त्या सगळ्या कारणांसाठी म्हणायचं थँक्यू. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. नंतर म्हणायचं आय लव्ह यू. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी कधीच नाही सांगितलं धावपळीमध्ये, की मला वेळच नाही मिळाला की पैशावर प्रेम करावं लागतं, मला हे माहीतच नाही. पण मी आज शिकते, त्यामुळं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी निरंतर तुझ्यावर प्रेम करेन आणि असंच प्रेम करेन. मी तुझा खूप आदर करेन, मी खूप रिस्पेक्ट करेन, मी तुझ्यासाठी चांगली जागा ठेवन, त्या चांगल्या जागेवर तुला ठेवत जाईल, मी तुला चांगलं ठेवत जाईल, मी तुला हेल्दी ठेवत जाईल, मी तुला हॅपी ठेवत जाईल. त्यामुळं आय लव्ह यू. मग एक नोट घ्यायची, ती फील करायची आणि म्हणायचं डिअर मनी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. स्माइल, चेहऱ्यावर स्माइल, स्माइल. डिअर मनी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. प्रत्येक एक एक नोटला म्हणायचं. तुमच्या आता जे नोट आहे त्याला म्हणायचं डिअर मनी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. डिअर मनी आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. Dear money, I am sorry, please forgive me, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. माईक चालू करू म्हणा जरा, कसं म्हणताय तुम्ही सगळेजण? माईक चालू करू म्हणा आपला आपला. चला सगळे पाच. Dear money, I am sorry, please forgive me. Thank you, I love you. Dear money, I am sorry, I am sorry, please thank you, I love you. Dear Dear money, money, I am sorry. sorry, Please forgive me. Thank you. I love you. love you. Dear money, Dear I money, am sorry. Please forgive me. Thank you. I love I you. love you. Dear money, Dear money, I am I sorry. am sorry, please forgive me, Please thank forgive you, me. I love you. Thank you. I love you. Dear money, I am sorry. I am sorry, Please forgive me. Thank you. I love you. dear 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 money, money, I I am am sorry. sorry, please Please forgive me. I love you. thank Thank you. I love you. I love you. Dear money, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. Dear money, Dear I money, am sorry. Please forgive me. Thank you. I love you. dear money, Dear money, I am sorry. I am Please forgive me. please forgive me, Thank you. thank I you, love I you. love you. Dear money, Dear I am money, sorry. I am sorry, I am thank sorry. you, I love you. Please forgive me. dear money, Thank I you. love I love you. forgive, thank. Please forgive me, thank you, I love you. Dear money, I am sorry, please forgive, thank you, I love you. देसले मॅडम माईक चालू करून म्हणा. कसा आवाज आहे, कसे व्हायब्रेशन आहे, जोरात म्हणा. Dear डिअर money, I please forgive, thank you, sorry, I love you. please forgive me. Thank you, I love you. डिअर Dear Dear money, I am sorry. thank you. Thank you, I love you. Dear money, I am sorry. Please forgive me. Thank you, I love you. Dear money, I am sorry. Please forgive me. Thank you, I love you. Dear money, I am sorry. Please Thank you. me.
Thank you. I love you. I'm sorry. Please forgive me. Thank you. I love you. Yes. Dear money, I'm I'm sorry. sorry. Please forgive me. Thank you. I love you. Thank you. I love you. Dear money, I am sorry. Please forgive. Sorry. Thank Please you. I forgive love you. me. Thank you. I love you. Dear Dear money, money, I am sorry. Please forgive me. forgive. Thank you. I Thank love you. you. I love you. आता आपण Dear Dear money, money, I'm I am sorry. sorry. Please forgive me. Please Thank forgive you. me. I love you. Thank you. I love you. Dear money, I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. आता Money, I'm sorry for you. येस, आता आपण पैशाला होपणं ओपणं पण केलंय की पैशाचं आपण थँक्यू पण म्हटलंय, प्रेम पण केलंय, आपण सॉरी पण म्हटलंय. म्हणजे आपले जे काही ब्लॉकेजेस आहे पैशाने, लक्ष्मी माताने आपल्या चुका अगदी माफ केलेला आहे आणि आपल्याकडं आपल्याविषयी पण त्याला प्रेम वाटायला लागलंय. त्याचे व्हायब्रेशन हाय झाले, आपले व्हायब्रेशन हाय झाले. येस, आता आपल्याला आहे ना डॉक्टर पिल्लई यांनी ना एक पैशाचा मंत्र शोधून काढलेला आहे की तो जागतिक लेवलवर खूप आहे आणि खूप लोकांनी त्याचा फायदा करून घेतला. किती लोकांना माहितीये की तो मंत्र श्रीम ब्रिझी म्हणून मंत्र आहे? किती लोकांना माहितीये? ऐकलेला आहे तुम्ही? विश्वास आहे तुमचा? येस, व्हेरी गुड. ज्यांना माहित नाहीये त्यांनी पण तो मंत्र आपण चॅन्टिंग करायचा आहे. आपला आता 20 मिनिटामध्ये तो 1008 वेळेस तो मंत्र होणार आहे. म्हणजे आपले 1000 प्लस आपण किती लोक आहे? आपण आता सध्या जे काही 10-11 जण आहे तेवढं आपल्या मल्टिपल होणार आहे. तर आपल्याला तो स्ट्रीम ब्रिज आपण चॅन्ट करणार आहे. मी इकडे तुम्हाला व्हॉइस मध्ये पण लावणार आहे की जेणेकरून आपला फास्ट फॉरवर्ड होणार आहे. रेडी सगळे? थोडस 1-2 घोट पाणी पिऊन घ्या अगोदर. घसा कोरडा नाही पडला पाहिजे, थोडस पाणी पिऊन घ्या. डिअर मॅजिकल वॉटर, डिअर मॅजिकल वॉटर, थँक्यू फॉर द मनी. त्या पाण्याला म्हणायचं पाणी प्यायचंय. Dear magical water, thank you for the money. मंत्र कोणता आधी सांगा ना मॅडम. काय सांगू? मंत्र मंत्र श्रीम ब्रिझी मी तर लावते पण आहे तो मंत्र. मंत्र लावते पण मी तुम्हाला ऐकायला. हो श्रीम चालेल. ब्रिझी, श्रीम ब्रिझी मंत्र आहे. Uh, अजून काही प्रश्न कोणाचा? याच्यावर आहे का? हा, मी तुम्हाला इथून लावते पण दिसेल तुम्हाला 1008 हा वेळेस. दिसणार, हे लिहून घेता येईल ना? हा, श्रीम ब्रिझी आलं लक्षात? दिन हा मास्क एनर्जी मध्ये काम करतो आपण, सगळे ग्रुपनी करतोय. त्याच्यामुळे त्याचे व्हायब्रेशन खूप हाय होणार आहे, तुमचे व्हायब्रेशन हाय होणार आहे. त्याच्यामुळे नॉन स्टॉप सगळ्यांनी म्हणायचे. मी फक्त आता तुम्हाला साऊंड लावते जेणेकरून आपल्याला सगळ्यांना साऊंड येईल. लिहिला सगळ्यांनी? म्हटलं श्री सगळ्यांनी? लक्षात आलं श्री सगळ्यांनी? एका ठिकाणी श्री बसून काय लिहायचं? श्री श्रीम श्रीम किम श्रीम ब्रिझी. एस ब्रिजी का एच ब्रिजी? SHREEM श्रीम ब्रिझी. आपल्याला ब्रिजी. तोंडाने म्हणायचंय, लिहायचं टेन्शन नका घेऊ, तोंडाने म्हणायचं. ओके? हो येस, त्या फ्लो मध्ये म्हणत राहायचं. सगळे जे म्हणताय ना त्या फ्लो मध्ये आपल्याला म्हणत राहायचं. ब्रिज. ब्रिजी का मॅडम? काय म्हटले? ब्रिजी? ब्रिझी ब्रिझी. ब्रिजी. हा, स्पेलिंग सांगा मॅडम. एक मिनिट मी चॅट बॉक्स मध्ये टाकते. हा ते उच्चार नाही ते. काय म्हटले? उच्चार नाही कळत ते ब्रिजी का ब्रिजी? श्रीम 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 ब्रिझी. स्ट्रीम आहे मॅडम. आधी लावलं होतं ना मॅडम, आधी लावलं हो होतं. हो, हे लेट आले ना जे आले तर. ब्रिझी ब्रिझी ब्रिजिम. ब्रिजिम. ब्रिझी, BREEZE, श्रीम ब्रिझी. तुम्हाला उच्चाराने कळून बी. जाईल, टेन्शन घेऊ नका, उच्चाराने कळून जाईल तुम्हाला. हा कळालं कळालं. आलं ना? बी आर. हा. हा, बी करू सुरू. आर ई जी. ब्रिजी. हा, श्रीम ब्रिझी. ब्रिजी ब्रिजी. हम्म.
हा डॉक्टर पिल्ले यांचा मंत्र आहे की ज्यांनी भरपूर लोकांनी फॉरेन कंट्रीमध्ये किंवा इतर लोकांनी या मंत्राचा खूप हे केलेला आहे. 108 वेळेस होणार आहे आता. आहे रेडी झाले सगळे. आपण जे 10-11 लोक आहोत आता तर 108 मल्टिपल होणार आहे. 1008 वेळेस. हा पैसे हातातच राहू द्यायचे. आणि माळ ओढायची मॅडम. माळ नाही ओढली तर चालेल. आता हे फास्ट होणार आहे. तुमच्याकडनं नाही झालं तर चालेल. पाठवलेली त्यांना पर्सनल कॉल करून पर्सनल पाठवली त्यांच्या मेसेज वर. हे काय लिंक पाठवली. येस सगळे रेडी आहेत. ते सगळ्यांना पर्सनल लिंक पाठवलेले आहे व्हॉट्सअपवर. बघितलं नाही वाटतं पाटील त्यांनी मेसेज. जॉईन नाही होते तिचं. अहो का आपली सेमच लिंक आहे. फक्त 999 टाका म्हणा त्यांना. पासवर्ड जर विचारत असेल तर करत होते मग. हा लिंक मध्येच हे होतंय. तिला लिंक लिंक पाठवली म्हणे. लिंकचा काही प्रॉब्लेम नाहीये. लिंक पाठवली त्यांना पर्सनल पाठवली. ग्रुपवरची ते करत असेल जुनी लिंक. हा मग पर्सनल पाठवली का तिला. हा सगळ्यांना पाठवली पर्सनल रात्री. नाही म्हणते ती ग्रुपचीच लावते मॅडम त्याच्यामुळे लागत नाही त्याची. नाही त्यांना फोन करून सांगा. आता परत सरांनी पाठवली बघा त्यांना डबल. चालेल मी सांगते तिला. हा तर आता आपलं 1008 वेळेस होणार आहे सगळ्यांनी. मी लावते. हा रेडी आहेत सगळे. हो श्वास घ्यायचा सोडायचा. दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा आहे. Shri
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 Yes. येस, कसं फील झालंय पैशाविषयी व्हायब्रेशन कसे आहे तुमचे?
आहे ना. पैसे पैसे सगळ्यांना पाहिजे असतात, पैसे सगळ्यांना, पण आपली ऊर्जा कशी आहे, पैशाबद्दल फ्रिक्वेन्सी कशी आहे, आपली एनर्जी, सगळ्या ब्रह्मांडामध्ये सगळ्या काही गोष्टी त्या एनर्जी लेवलवर काम करतात, माहिती आहे ना. सगळं काही एनर्जी आहे. तुमच्या आजूबाजूला एनर्जी आहे. ऊर्जा काय आहे? ऊर्जा काय जी आपल्याला दिसत नसते, ती नष्ट होत नसते, ती बनवू शकत नसते, तिला कोणी संपवू शकत नसतं. आपली आत्मा एक ऊर्जा आहे ना, सगळ्यांना माहिती आहे ना. आपलं जेव्हा मरतो, शरीर राख होतं, जेव्हा आत्मा आहे ती ऊर्जा स्वरूपात राहत असते. मग तुमच्या आजूबाजूला ज्या काही वस्तू आहेत त्याला सेम लेवलवर जर बघितलं क्वांटम फिजिक्स मध्ये, तर सगळं काही ऊर्जा आहे. सगळं ऊर्जा आहे. सगळं ऊर्जा आहे. तर मनी पण ऊर्जा आहे ना, पैसे पण ऊर्जा आहे. तुमचा लॅपटॉप ऊर्जा आहे, मोबाईल ऊर्जा आहे, जे काही आहे तुम्ही सगळे काही याच्यामध्ये ऊर्जा स्वरूपात आहे. स्वरूप काय? ऊर्जा आहे. भगवंत काय? ऊर्जा आहे. आध्यात्मिक व्यक्ती काय म्हणतो? भगवंतना दिसत नाही ना, बनवू शकत नाही ना, कोणी त्याला तयार करू शकत नाही, नष्ट करू शकत नाही, म्हणजे ती ऊर्जा आहे. मग सगळं काही ऊर्जा आहेत. आपली जी मनी ऊर्जा आहे, मनी ऊर्जा जी आहे ती इन्क्रीज ज्या होईल तरच ते आपल्याकडे मनी येतील. आपली लेवल कशी आहे, आपल्या मनीची लेवल कशी आहे, आपल्याला असं वाटतं नाही श्रीमंत लोक खूप श्रीमंत होतात, गरीब जे लोक आहेत ते गरीब होतात, असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला, नाही का. ज्यांच्याकडे पैसा आहे ना त्यांच्याकडे खूप पैसा येतो, कारण लाईक अट्रॅक्ट लाईक, कारण ते मॅग्नेट झालेले आहेत ना. काही लोक असे की आता सध्या ते झोपेत आहे आणि त्यांच्या अकाउंटला करोडो रुपये येतात. आहेत नाही ब्रह्मांडामध्ये असे लोक. आणि त्यांच्यासारखे काही लोक ते करोडो येतात, पण ते आता सध्या त्यांच्याकडं ते काही करो न करो, तर मग एनर्जी तशीच काम करत असते. पण आपले जे ब्लॉकेजेस नाही, मला असं हे ते जे आपले ब्लॉकेज, म्हणून आपल्याला पैशाविषयी प्रेम, आदर, त्याचं स्वागत, ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे, सेलिब्रेशन करता आलं पाहिजे. येस. तर संगीताताई, एक एक जणांनी आपला अनुभव सांगा 2-2 मिनिटांमध्ये, की तुम्हाला कसं वाटलं. 1 तासापेक्षा जास्त आला, पण तुम्हाला याच्यात काय फील झालं किंवा तुम्हाला कसं वाटलं, तर तुमचा 1-2 मिनिटात तुम्ही अनुभव शेअर करू शकता. येस, माईक चालू करा. म्हणजे प्रत्येकाची एनर्जी लेवल असतं, तुम्हाला त्या अनुभवातून अनुभवायला मिळेल की कसं आहे. व्हायब्रेशन. हा बोला. आवाज येतो मॅडम? हा येतोय, बोला बोला. हॅलो. हा बोला हा, ना. व्हायब्रेशन म्हणजे मंत्राचे खूप पॉवरफुल होते आणि पूर्ण एनर्जी, म्हणजे आम्ही ध्यानात बसतो ती जी एनर्जी आपल्याला जाणवते ती एनर्जी इथे पण होती आणि छान वाटलं ब्रह्ममुहूर्तावर. येस. आणि परत ते मास्क एनर्जी मध्ये सगळेजण आपल्या सोबत आहे, ते करतायत, एकटं न करता आपण इतरांसोबत करतोय, ती फिलिंग वेगळी. पैशाविषयी हो. तुमचे व्हायब्रेशन कसे झाले, आधार तुम्हाला काय, फिलिंग काय वाटायला लागल्या. पैसा तर त्याविषयी खूप खूप प्रेम वाटायला लागलंय आणि जेवढं आधी प्रेम होतं ना, तर आता ते प्रेम अजून वाढलंय आणि वाटतंय की असं तर रोज करायला पाहिजे. आम्ही तर त्याला किती निग्लेक्ट करतो आणि इच्छा करतो माझ्याकडे खूप यावं, पण त्याला आपण तसं व्हायब्रेशन देतच नाही आहोत. पण आता हे व्हायब्रेशन दिल्यावर कळलं की नाही, बरोबर आहे, आपण त्याची रिस्पेक्ट खूप केलीच पाहिजे, कारण ते आहे म्हणून आपल्या आयुष्यात प्रत्येक छोट्यात छोट्या, मोठ्यात मोठ्या गोष्टी आहेत. त्यामुळे खूप खूप बरं वाटलं मला, एकदम फ्रेश वाटलं, एकदम पॉझिटिव्ह वाटलं. म्हणजे आपण सुई सुद्धा आणू शकत नाही आपल्याकडे जर पैसे नसेल तर, हा, है ना. सगळं काही बिलकुल बिलकुल. लोक म्हणतात पैसा काही सगळं आहे, पण सगळं सर्व काही पैशानेच येतं. येस येस. Yes. तर मस्त. आता आपल्याला एकमेकांना पण ब्लेस करायची, त्याच्या आधी आपण 2 मिनिटं. येस राहुल सर. मला मंत्र म्हटल्यानंतर आहे ना, आणि म्हणताना जे मला माझ्या गरजा होतात ना, जे ते पूर्ण झाल्यासारख्याच आता पूर्ण वाटू राहिले. अजून तर सकाळ उजडायची पण बाकी आहे, दिवस यायचे बाकी आहेत, पण ते पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आणि खूप शांत, खूप शांती मिळाली, समाधान मिळालंय. जे काम झाल्यानंतरचं जे समाधान आहे किंवा आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतरचं जे समाधान आहे, ते मला आत्ताच मिळालंय. खूप शांत वाटतं. आणि मी ना खूप निग्लेक्ट करायचो पैशाला. दुकानात पण काम करताना निम्म्याच्या वर कस्टमरला नाहीच म्हणायचो. नाही बा सध्या, नाही होणार, नाही जमणार, आता असं नाही होणार परत. निग्लेक्ट आपण म्हणतो ना, नकार करणं पण चुकीचं आहे. त्याच्याकडे मी पॉझिटिव्ह पद्धतीनेच पाहिन. आणि मला आज खूप छान फील झालं. मी पहिल्यांदा आयुष्यात अशी काही गोष्ट केली पैशाविषयी. त्याच्याविषयी कधी प्रेमच नाही दाखवलं. खूप खूप प्रमाणात पैसे आले, खूप प्रमाणात केले कितीतरी, पण त्याच्याविषयी कधी प्रेम नव्हतं. आज मला त्याच्याविषयी म्हणजे पैशांविषयी एक आदर, एक रिस्पेक्ट झालाय. आणि जी शांती मिळाली ती मला शब्दात नाही सांगता येणार.
खूप शांत फील होते आणि काहीतरी मिळाल्यानंतर आपली गरज पूर्ण झाल्यानंतर आवडती किंवा मोठी गरज किंवा मोठी इच्छा पूर्ण झाल्यानंतरचं जे समाधान आहे ते मला आत्ताच मिळालंय. पूर्ण होणं तर अजून पुढेच आहे. येस. धन्यवाद. धन्यवाद. अजून एक शेअर करायचे राहुल सर, तुम्ही जे 5 दिवसापूर्वी होते, जे 8 दिवसापूर्वी तुम्ही होते हा हा हॉस्पिटल, आज तुम्ही काय आहे आणि 4 दिवसापूर्वी कॉलवर येण्याच्या पहिले तुम्ही राहुल सर काय होते, हे तुम्ही जरा मी शेअर. मी खूप स्ट्रेस मध्ये होतो थोडासा फॅमिलीच्या ह्याच्यामुळे. मी अकोल्यात राहतो. अकोल्यापासून 2 किलोमीटर माझं गाव आहे. आणि मला इथल्या डॉक्टरांनी संगमनेरला घुगे डॉक्टरांकडे जायला सांगितलं आणि तिथे खोळे दादा मेडिकल वाले भेटले आणि त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहिलं आणि त्यांनी मला हे सुझाव दिला की तुम्ही या अशा अशा एका ग्रुपमध्ये या, तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होईल. आणि आज 5वा दिवस आहे मी तुमच्याकडे. आज 5वा दिवस आहे मी इथे येतोय. माझी मनस्थिती फार चेंज झाली. मी रोज जो विचार करायचो उठल्यापासून, स्ट्रेस, काही ना काही म्हणजे निगेटिव्ह विचारच जास्त करायचो, म्हणून मी त्या फ्लो मध्ये चाललो होतो. आज आज तर मी एकदम बूस्ट झालो, एकदम बूस्ट म्हणजे एकदम एवढ्या पहाटे मी कधी सकाळी लवकर उठतही नव्हतो आणि आज एकदम फ्रेश वाटतंय. मला काही काही गोष्टींचं व्हॅल्यू ना मला आज कळालं. मी या गोष्टीला कधीच व्हॅल्यू दिलं नाही, कारण ती त्या प्रमाणात माझ्याकडे यायची. रिस्पेक्ट करणं हे काम आहे. आपण ज्याची रिस्पेक्ट करतो ना, ते आपल्याकडे यायचं काही थांबत नाही. बऱ्याचदा खूप काही शिकायला मिळालं. मी काही शब्दात नाही सांगू शकत. अजूनही मला खूप अनुभव घ्यायचे आहेत तुमच्याकडून आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. 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 जे धन्यवाद. काही 199 घेतले त्याचं वर्क झालं असं तुम्ही समाधानी आहात ना? हो हो हो, 100%. मला येस. खूप छान वाटतंय. एकदम म्हणजे मी सांगू नाही शकत, पण मला मानसिक सुद्धा इतकं रिलीफ कधी वाटलं नव्हतं. खूप येस, छान ते वाटतंय. तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय. हा एकदम. आता ते मी दाखवत नाही, पण आहे खूप. पहिल्या येस. दिवशी मी किती टेन्शन मध्ये दिसत होतो. आज येस. माझा चेहरा थोडा फ्रेश. तुम्हाला कुठल्या अजून 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 डॉक्टरांनी किंवा हे सांगितलं नसेल की हे तुला करायचंय, विचार बदलायचे, तुला खुश राहायचंय, हे करायचंय, हे कुठले हा डॉक्टर हा तुला नाही सांगत काय करायचंय म्हणून. हो. येस. आज खूप फ्री वाटतंय. खरंच 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 छान वाटतंय. आता मी अजून नवीन नवीन अनुभव शेअर करेन. आत्ताशी मी या फ्लो मध्ये आलो, या पाण्यात मी आत्ताशी उतरलोय. येस. धन्यवाद सगळ्यांचे. व्हेरी गुड. खूप मॅजिक हो डस तुम्हाला, खूप सगळी मॅजिक डस तुमच्या आयुष्यात, हो. खूप मॅजिकच नाही. यस देसले सर, तुमचा अनुभव शेअर करू शकता. आज तुम्हाला मनी प्रॅक्टिस करून कसं वाटलं? याच्या अगोदर तुम्ही कधी अशी प्रॅक्टिस केली का? हो मॅडम, केलेली आहे. पण आजची फिलिंग फार वेगळी होती. आणि विशेष म्हणजे बघा, मला आहे ना, माझ्या गाडीचा नंबर म्हणजे MH41 आहे. मला रस्त्याने अशा म्हणजे मी फिलिंग करतो ना, बऱ्याच गाड्या दिसतात. आणि मी रात्री ATM मधून पैसे काढले मॅडम, आणि ते असेचे असे ठेवले. आणि मी आता असे खाली वर करताना बरोबर वरती 41 नंबर आला मॅडम. शेवटी मला खूप आनंद झाला की येस. माझ्या म्हणजे ब्रह्मांड माझ्या पाठीशी आहे, असं नेहमी मला वाटतं. आणि ते आज अचानक म्हणजे नकळत घडलं. येस. आणि एकदम बेस्ट फिलिंग आली मॅडम. येस. मॅजिक क्ल्यू मिळाला तुम्हाला, मॅजिक क्ल्यू मिळाला. हो, 100%. येस. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक- अजून तुम्हाला शेअर करायचंय? विजयाताईंनी माहित असतं. येस विजयाताई, माईक चालू करा तुमचा. मनातल्या भावना सांगितल्याने ना त्या अजून छान वाढतात. आपण जेव्हा शेअर करतो, सांगतो, नाही का, कुठेतरी असं वाटतं ना ते सांगावं, बोला आपल्याला. माईक चालू करा ताई तुमचा. झाला का? हा. मॅडम, या नोटा आहे ना, मी अशा हातामध्ये घेतल्यात. 9च आहे 100च्या. हम्म. पण जी पहिली नोट आहे ना, त्याच्यावर 27 नंबर आलाय बघा. ट्रिपल मध्ये करायला सांगितलेले आहे हो, नोटा. हो, तेवढ्या हो. नोटा मला काही मिळाल्या नाही. मी 9 नोटा घेतल्यात. पण ह्या पेन्सिलने लिहिलेला नेमका 27 आकडा वरती आलेला आहे. हम्म. दिसतोय की नाही माहित नाही. हा, हा. पेन्सिलचा लिहिलेला आहे. हा, हा. तो कोणीतरी आपापच पहिलं नोट आली. म्हणजे पहिल्याच नोटेवरती तो आपाप आला. मी तर म्हणजे गोंधळात होते. एकतर व्हिडिओ लवकर म्हणजे चालू नाही झाला मला. आधीच बसले आणि नोटा पूर्ण उलट्या पालट्या झाल्या माझ्याकडनं अशा अशा करत. आणि मग मी आता नंतर निवांत आता मी म्हणजे बघितलं तर पहिल्या नोटेवर 27 आकडा आहे. येस, व्हेरी गुड. तुम्हाला पण क्ल्यू देत आहे, ब्रह्मांड क्ल्यू देते. क्ल्यू आहे मला. तो क्ल्यू हा, मला लगेच कळलं. ट्रिपल हा. मध्ये म्हणजे पाहिजे ना. तुम्ही काल जी तुम्ही कमतरतेची भावना दाखवली ना, त्याला ते रिप्लाय मल्टिपल 3, म्हणजे तुम्ही काल दाखवलं ना की मला माझ्याकडे 9च आहे,
ती कमतरता दाखवली ना तर त्याला क्लू आहे हा नाही मॅजिकल. म्हणजे मला एवढ्याच नोटा मिळाल्यात. हा तर एवढेच मिळाले हा शब्द परत नाही म्हणायचा, मला नाही एवढे मिळाल्या. म्हणून ते ट्रिपल मध्ये आलं. हा म्हणून ही तुम्हाला ते क्लू दाखवले की कमतरता नाही, हा भरपूर आहे ब्रह्मांडामध्ये. भरपूर आहे. येस, अनलिमिटेड आहे. जेव्हा आपली ही बदलेल ना आपले विचार, तेव्हा मग आपल्याला पैशाविषयी व्हायब्रेशन चेंज होतील आपले. येस, कल्पना ताई. हा मॅडम, मी आता आहे ना सहज सहज ह्या सरांनी सांगितलं, म्हटलं अरे आपण पण पाहिलं नाही नंबर नोटांवरचा, पण माझी ना 9 CG नी सुरू झालेली नोट. हे बघा, नाही मी नंबर. सुरुवात येस, नाही नंबर तुमच्याकडे. पण 9नीच झालेली, पुढच्या आकड्यांची पण. येस माझी पण 9नीच आहे मॅडम. येस. माझी पण 9च मॅजिकल नंबर क्लू सुरू. आहे, मॅजिकल क्लू आहे तुम्हाला दिवसभरात. जे आता मला तर सध्या असं झालेलं आहे, सध्या माझी फ्रिक्वेन्सी जी आहे ना, मला अहो मॅडम ती नोट माझी 27 आहे आणि त्याच्यावर 9नीच सुरू झाली. आता यांनी सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. हे राहुल सरांकडे माझी पण 999 नोट आहे, तुम्हाला दाखवते मी. बघा युनिव्हर्सल आपल्या सपोर्ट मध्ये कसं आहे सध्या. ही 999 नोट दिसते तुम्हाला, आपण 999 केलंय आज त्यांच्या हातात. हो दिसली सगळ्यांना. हो 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 हा म्हणजे युनिव्हर्सल आपल्या सोबत होतं, ती एनर्जी आपल्या सोबत होती. लक्ष्मी माता जी काही एनर्जी होती ना ती आपल्या सोबत आहे सध्या. तर ते आपल्याला सिग्नल आहे सगळ्यांना. हे आपण 999 वर काम करतोय. आजचे 999 आहे, आज 9 तारीख आहे, 9वा महिना आहे, हा 9वं हा वर्ष आहे. बरोबर बरोबर. आज 999 ची एनर्जी. मी सगळं 9 ट्रिपल केलंय. नाईन. हा दादा दिवसभरात माझ्याकडे ट्रिपल तुम्हाला, नाईनच आली. तुम्हाला युनिव्हर्सल दिवसभरात पण क्लू दाखवल की आता मला तर माझी फ्रिक्वेन्सी तर एवढं नाही का. जसंही आता हे मॅजिक बुक चालू केलं आणि जेव्हा 369 वर काम चालू केलं, दिवसभरात माझी मोबाईलची बॅटरी पण अशी असती, 39 असती, 63 असती, किंवा मला ती तशीच बॅटरी बऱ्याच वेळेस मी बघते ना, किंवा टाइम सुद्धा बघते का टाइम मध्ये, तर तोच असतो 369 मधूनच कुठचा टाइम झालेला असतो. संध्याकाळी, दुपारी, सकाळी, बऱ्याच वेळेला. आणि त्याच वेळेला माझं लक्ष जातं आणि इतर वेळेला माझं नाही, मी टाइम बघत आणि मला असं वाटतं. आणि मोबाईलची बॅटरी किती पर्सेंटेज असं बघायला गेलं तेही होतं. नोट हातात आली त्याच्यामध्ये पण 369 ते कुठेतरी गाडीचा नंबर होता. काल परवा कारचा नंबर 369 होता त्या नंबरवर. आणि 369 ची जी फ्रिक्वेन्सी त्याच्यावर पूर्ण ब्रह्मांड आहे. सगळ्यांना माहिती आहे निकोला टेस्लाचा तर थोडा पुढचा विषय आहे. पण जर तुम्हाला निकोला टेस्ला तुम्ही ऐकलेलं आहे तर हे 369 वर सगळं ब्रह्मांड काम करतं. हे 3 जे नंबर आहे ते पॉवरफुल आहे. ऍक्च्युली हा जो कोर्स आहे ना, हा मोठा 7 दिवसाचा 9 दिवसाचा आहे. जे आम्ही मागच्या वेळेला मी नवरात्रामध्ये केला होता. नवरात्रामध्ये असतं ना 9 देवीची जी ऊर्जा असते, तर त्या वेळेला तो हे केलेलं होतं मी. हे 777 म्हणून ते केलेलं होतं. तर हा जो कोर्स साधारण 7 दिवस ती मनी सर्कल चालते, आणि जेणेकरून आपले मनीचे व्हायब्रेशन होतात. आता आपल्याकडे ज्या काही नोटा आहे, तुमच्याकडे 100च्या असेल, 50च्या असेल, तर तुम्ही ना इतरांना त्या नोटा आहे ना ज्या काही तुमच्या